राम राम शेतकरी मित्रांनो, पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव तसेच मुंबई, सोलापूर तसेच साऊथकडील मदुराई, बेंगलोर, हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक 21 जुलै 2026चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे. मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज या मार्केटमध्ये कांद्याच्या दरामध्ये काय नेमका बदल आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, जेणेकरून आपल्या लक्षात येईल कोणत्या बाजार समितीमध्ये आवक कमी आहे की जास्त आहे, बाजारभावामध्ये नेमके काय बदल आहेत. त्यापूर्वी माझा बळीराजावरती माझा बळीराजा समर्थक जॉईन प्लॅन आपण 119 रुपये प्रति महिना त्याचं शुल्क आहे. हा प्लॅन चालू केलेला आहे. आपण हा प्लॅन जॉईन करा. माझ्या व्हिडिओचा ॲक्सेस सर्वात आधी आपल्याला त्यामुळे मिळणार आहे. तर मित्रांनो, सर्वात आता आपण व्हिडिओची करूयात नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथून. लासलगाव येथे आज पहिल्या सत्रामध्ये 547 वाहनांचा लिलाव झाला. 600 रुपयापासून 2590 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. सरासरी कांदा 2051 रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे विकलेला आहे. मित्रांनो, लासलगाव येथे कांद्याचा दर कालच्या बाजाराच्या तुलनेत आज थोडासा कमी हा झालेला आहे. मित्रांनो, बाहेर राज्यातून कांद्याला थोडीशी मागणी उत्तरेकडून जर पाहिलं तर सध्या कमी आहे आणि त्याचाच फटका बाजारभावाला नाशिक जिल्ह्यामध्ये बसताना आपल्याला दिसून येत आहे. जास्त उठाव जसा पाहिजे तसा उठाव सध्या बाहेर राज्यामधून कांद्याला मिळत नाही आणि त्यामुळे कांद्याचे दर नाशिक जिल्ह्यामध्ये थोडेसे कमी हे दिसून येत आहेत. तर इकडे मुंबई येथे जर परिस्थिती पाहिली तर 8693 क्विंटलची आवक आहे. 1600 रुपयापासून 2500 रुपये क्विंटलपर्यंत मुंबई येथे कांदे विकले. सरासरी कांदा 2050 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. तर मग मित्रांनो, मुंबई येथे आज कांद्याचे दर कालच्या बाजाराच्या तुलनेत जर पाहिलं तर दर मात्र सुधारलेले आहेत आणि कालची आवक जर पाहिली तर काल आवक जास्त होती, आज आवक कमी आहे. तर दरामध्ये सुधारणा मुंबई येथे आहे. तर इकडे सोलापूरची परिस्थिती जर पाहिली तर 175 गाड्यांची आवक आज सोलापूर येथे आहे. सोलापूर येथील आपण डायरेक्ट एका शेतकऱ्याचे कांदे विक्री झालेली पट्टी स्क्रीनवर पाहत आहात. तर 15 गोण्या ह्या 2700 रुपये क्विंटलने त्यांच्या विकलेल्या आहेत. तर 13 गोण्या 2300 रुपये क्विंटलने विकलेल्या आहेत. 11 गोण्या 2100 रुपये क्विंटलने विकलेल्या आहेत. 10 गोण्या 2000 रुपये क्विंटलने विकलेल्या आहेत. 6 गोण्या 1900 रुपये क्विंटलने आज सोलापूर येथे या शेतकरी मित्राच्या विकलेल्या आहेत. 19 रुपयापासून 27 रुपये किलोपर्यंत भाव आपल्याला या पावतीवरून लक्षात येत आहेत. सोलापूर येथील आजची परिस्थिती नेमकी कशी आहे ती. तर आता साऊथकडील परिस्थिती आपण पाहूयात. साऊथकडील परिस्थिती पाहताना आपण मदुराई येथील परिस्थिती पाहूयात. मदुराई येथे 20 गाड्यांची आवक आज होती. गोल्टी 2000 रुपयापासून 2200 रुपये क्विंटलपर्यंत विकली. तर गोल्टीमध्येच मोठी गोल्टी 2300 ते 2500 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. मीडियम कांदा 2600 ते 2800 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. मोका साईज कांदा 2800 ते 3000 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. बिग साईज कांदा 3000 ते 3100 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. तर काही लॉट 3200 ते 3300 रुपये क्विंटलपर्यंत आज मदुराई येथे कांदे विकले आहेत. तर हैदराबाद येथे 20,000 गोण्याची आवक होती. 1-2 लॉट नारिळ साईज 3300 रुपये क्विंटलपर्यंत विकले. सुपर गोळा 2800 ते 3000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मोठा कांदा 2600 ते 2800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मीडियम कांदा 2400 ते 2500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डा 1800 ते 2400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सरासरी कांदा 2500 ते 2800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सिंगलपत्ती कांदा 1500 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे. हैदराबाद येथे सुपर क्वालिटीच्या कांद्याची विक्री सध्या चांगली होत आहे. तर मित्रांनो, हैदराबाद येथे कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेत जर पाहिलं तर स्थिर पाहण्यास मिळत आहेत. आवक थोडीशी कमी हैदराबाद येथे आहे. तर इकडे बेंगलोर येथील जर परिस्थिती पाहिली तर तिथे 35,750 गोण्याची आवक होती. आवक इथे या बेंगलोर येथे थोडी कमी आहे. बेस्ट क्वालिटी कांद्याचे 4-5 लॉट 3200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. बिग साईज कांदा 2800 ते 3000 रुपये क्विंटलपर्यंत विकला.
मोकल साईज कांदा 2700 2800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मिडियम कांदा 2600 2700 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डा 2200 2400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 1800 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकली. डबल कांदा 1500 ते 1700 रुपये क्विंटलपर्यंत विकला. डिस्कलर कांदा 1800 2600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. बिजापूर येथील कांदा 2000 ते 2800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. नवीन कांदा 2300 2500 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेला आहे. बेंगलोर येथे कांद्याचे भाव आज स्थिर आहेत. मित्रांनो, आता साऊथकडून जर आपण पाहिलं तर साऊथकडील परिस्थिती आपल्याला स्थिर दिसून येत आहे. परंतु साऊथकडं जर आवक कमी झाली तर पुन्हा एकदा कांद्याच्या दरामध्ये आपल्याला तिकडे लगेच सुधारणा दिसून येणार आहे. आणि तिकडे कांद्याचे दर सुधारले तर मात्र इकडे नगर जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यातील कांदा दरामध्ये आपल्याला सुधारणा दिसून येत असते. तर पाहूयात येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय घडणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.